आपण श्लोक विचारत सगळे जॉईन होतात तोपर्यंत लास्ट नंबर पासून स्टार्ट करूयात. नंबर 40. हॅलो. हा. प्रत्यक्ष लक्षणाचा श्लोक बोलायचा अकॉर्डिंग टू चरक. ओके. न बघता म्हटलं तर चांगलं आहे. प्रत्यक्ष ब्रह्मांड लक्षण आत्मेंद्रिय नुठाना सन्निकर्षित प्रवर्तते व्यक्ता तक्षत्वेया बुद्धिः प्रत्यक्ष सा विमुच्यते. बघून सांगतोय वाचतोय तत्वेया बुद्धी. हॅलो. बघून सांगतो. काल मी लिहिलेलं नव्हतं, आज लिहिलं. का नाही लिहिलं? काल मग मी डॉक्युमेंट्स द्यायला गेलो होतो कॉलेजला. कोणत्या कॉलेजला? मायनीला. अरे हो, पण लेक्चर झाल्यानंतर घ्यायच्या नोट्स आणि लिहायच्या ना. घेतल्या मॅम, लिहिल्या ना मी, सर्व लिहिल्या, कम्प्लीट करू. ठीक आहे, बोल. पुढचा श्लोक. प्रत्यक्ष इंद्रियार्थ सन्निकर्षात्मक ज्ञान अव्यपदेशम अव्यभिचारी व्यवसायात्मक प्रत्यक्षम न्यायदर्शन. परत एकदा वाचतो श्लोक परत वाच. न्यायदर्शन सेकंड न्यायदर्शन. इंद्रियार्थ सन्निकर्षात्पन्न ज्ञानम अव्यपदेशम अव्यभिचारी व्यवसायात्मक प्रत्यक्षम. थर्ड, इंद्रियार्थ सन्निकर्षजन्य ज्ञान प्रत्यक्षम तर्क संग्रह. फोर्थ, प्रत्यक्षः तु खलु तद यत सोमिन्द्रिय स्वयमिन्द्रिय मनसा चोलश्वते मनसाच उपलभ्यते. नंबर 5, प्रत्यक्षमिति यत्किंचित् एव अर्थस्य साक्षात्करित ज्ञान तत्वे प्रत्यक्षम. मला पुरस्काराने तो नाही सांगितलं. परत नेक्स्ट 5 सांगितलं. 39. रोल नंबर 39. यस मॅम. न बघता सांगितलं तर चांगलं आहे. पटकन सांग. मनपुरस्सराणि इंद्रियाशय ग्रहण समर्थानि भवन्ति. इन इति विषयाणां प्रत्यक्ष लक्षणचं सांगायचे. सगळ्यांनी प्रत्यक्ष लक्षणाचेच सांगा. आत्मेंद्रिय मनो अर्थानां सन्निकर्षति प्रवर्तते व्यक्तातदात्वे या बुद्धि प्रत्यक्ष सा निरुच्यते. इंद्रियार्थ सन्निकर्षोत्पन्न ज्ञानम अव्यपदेशम अभिविचारी व्यवस्थापक अविभिचारी व्यवसायात्मक प्रत्यक्षम न्यायदर्शन. इंद्रियार्थ सन्निकर्षजन्य ज्ञानम प्रत्यक्षम तर्कसंग्रह. प्रत्यक्षम तु खलु तदयत स्वयमिन्द्रिय मनसा सोपल्यते. उपलब्धते. प्रत्यक्षमिति यत्किंचित् देवार्थस्य साक्षात्करिकं ज्ञानं तदेव प्रत्यक्षम्. 38. हॅलो. बोला. पाठ केलेत?
नाही मॅडम, पाठ नाही झाले. का? अरे हे थोडेसे आहेत ते काल लगेच करून टाकायचे ना. गेम खेळते आज करतो मी. होतात पाठ. आज करतो मी. हम्म. आत्मेंद्रिय मनो शर्यान हा मनो अर्थानाम 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 सन्निकर्षात्य प्रश्वत्य प्रवर्तते. प्रवर्तते. स्क्रीनवरच दिसत नाही व्यवस्थित. स्क्रीनवर नाही. आता नाहीये रे, पण काल होतं ना. मी आता ठेवलेलं नाहीये मुद्दाम. चला बोला. व्यक्तानदात्वे या बुद्धी व्यक्तातदात्वे या बुद्धी प्रत्यक्ष निरुच्यते इंद्रिया सन्निकर्षोत्पत्ति इंद्रियार्थ सन्निकर्षोत्पन्नम ज्ञानम अव्यपदेच्च अव्यभिचारी व्यवसायात्मक प्रत्यक्षम. अरे पण मग लिहिल्यानंतर परत वाचलं पण नाहीये. पाठ करायचं राहू दे एक वेळ, आणि परत वाचलं नाहीये का क्लास झाल्यानंतर? नाही मॅडम, जरा बाहेर गावी गेलतो. अरे सगळे काय मोबाईलवर आहे म्हणून आपलं फिरत फिरत चाललंय का क्लास अटेंड करणं? नाही मॅडम, हॉस्पिटल मध्ये गेलतो, काम होतं. ठीक आहे, चल वाच. थर्ड श्लोक. इंद्रियाना निकर्ष जने ज्ञान प्रत्यक्ष तक्र संग्रह. चौथा प्रत्यक्ष तु खुल तद्य सवयेंद्रिय खलु 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 तयंत सवयेंद्रिय तद्यत स्वयं इंद्रियैहि. स्वयं आहे ते आणि इंद्रिय संधी झालेला आहे तिथे. दोन वर्ड आहेत, स्वयं आणि इंद्रिय. स्वयं इंद्रियैहि मनसः च उपलभ्यते. पुढचा. प्रत्यक्ष शमिती यत्किंचित देवायस्य साक्षात्कारित्य ज्ञानवदे प्रत्यक्षम साक्षात्कारिकम ज्ञानम तदेव प्रत्यक्षम. 37. हॅलो, रोल नंबर 37. कण म्हणायचंय, वेळ झाला आपला क्लास स्टार्ट करायला. काल मॅम मी ऍबसेंट होतो. हॅलो. मग नोट्स नाही लिहिलेल्या? नाही, काल ऍबसेंट होतो मॅम. हो, पण मग नोट्स नाहीच लिहून घेतल्या? हा नाही, आज लिहून घेणार आहे. मित्राला सांगितलंय, तोच पाठवतो म्हटलाय. 36. ठीक आहे, राहिलेल्यांचं आपण पुढच्या वेळेस उद्या आहे करूया. इंद्रिय आपण बघतोय. 1 मिनिट, जरा स्क्रीन शेअर करते आणि मग स्टार्ट करूया क्लास. इंद्रिय ज्ञानाधिकरण म्हणजे इंद्रिय, ज्यांच्यामुळे ज्ञान होत आहे ते इंद्रिय आहेत. लास्ट पॉइंट कसा होता श्लोक नोट्सचा? क्लासिफिकेशन अँड इन्युमरेशन ऑफ इंद्रिय. एकादश इंद्रिय आहेत आपले. त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रियास, 5 कर्मेंद्रियास अँड 1 उभयात्मक इंद्रिय, दॅट इज मन. टोटल 11 इंद्रियाज आर देअर. म्हणजे एकादश इंद्रिय म्हटलं तर हे सगळे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन याचं एक्सप्लेनेशन लिहायचंय. उभयेंद्रिय म्हटलं तर मनाचं एक्सप्लेनेशन लिहायचंय. म्हणजे ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय, जे चक्षु, श्रोत्र, घ्राण, रसन, स्पर्शन, त्यांची माहिती लिहायची. एकादश म्हटलं तर मग हे पूर्ण एक्सप्लेन करायचं.
तर त्यातलं पहिलं ज्ञानेंद्रिय. राईट डाऊन. ज्ञानेंद्रिय चक्षु, श्रोत्र, घ्राण, त्वक आणि स्पर्शनेंद्रिय आणि रसनेंद्रिय हे 5 इंद्रिय ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्यांचे एक पर्टिक्युलर किंवा नियत असे विषय आहेत. ते पर्टिक्युलर विषयच ते ग्रहण करतात. चक्षुरेंद्रिय हे रूप ग्रहण करतं, श्रोत्रेंद्रिय हे शब्द ग्रहण करतं, घ्राणेंद्रिय हे गंध आणि रसनेंद्रिय रस, स्पर्शनेंद्रिय स्पर्श ग्रहण करतं. हे पर्टिक्युलर इंद्रिय हे पर्टिक्युलर कार्य करतं. तर ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रियाज आर ऑल्सो कॉल्ड एज बुद्धेंद्रिय. ज्ञानेंद्रियाज आर ऑल्सो कॉल्ड एज बुद्धेंद्रिय. राइट डाउन दैट श्लोका. तत्र चक्षुः, श्रोत्र, घ्राणं, रसनं, स्पर्शनम् इति पंचेंद्रियाणि बुद्धेंद्रियाणि चक्षुः, श्रोत्र, घ्राण, रसन, त्वगाख्यानि. रेफरन्स आहे सांख्यकारिका. सात्विक अहंकारापासून एकादश इंद्रिय तयार झालेली आहेत अकॉर्डिंग टू सांख्य. श्लोक लिहून झाला की सांग. Gyanendriyas are 5 in number. Gyanendriyas are 5 in number. They are Chakshu, Shrotra, Grana, Rasan, Sparshanendriya. Chakshu, Chakshurendriya, Shrotrendriya, Granendriya, Rasanendriya and Sparshanendriya. These indriyas receive different bahya vishayas and helps in getting knowledge. These indriyas receives different bahya vishayas and helps in getting knowledge. But every indriya has its own vishay. But every indriya has its own vishay. So they receive their own vishayas only and get the knowledge. So they receive their own vishayas only and get the knowledge. Chakshurendriya receives rupa vishay or artha. Chakshurendriya receives rupa vishay or artha. Shrotrendriya receives one by one, write down. Shrotrendriya receives shabda vishay or artha. Granendriya receives gandha. Rasanendriya receives rasa vishay or rasa artha. Sparshanendriya receives sparsha. Next line. With the help of these 5 indriyas, Atma gets knowledge. With the help of these 5 indriyas, Atma gets knowledge. Therefore, 5 jnanendriyas are instruments of jnana. Therefore, 5 jnanendriyas are instruments of jnana. Next, Karmendriya. Karmendriya. Karmendriyas are also 5 in number. Karmendriyas are also 5 in number. Write down that shloka. Vakpani padapahi upasthani karmendriyani ahu. Vakpani padapahi upasthani karmendriyani ahu. So कर्मेंद्रियांना सुद्धा एक पर्टिक्युलर कामं आहेत आणि ती कामं फिक्सची सांगितली, त्यांची ओन काम आहेत ते करतात. कर्मेंद्रिय आर ऑल्सो 5 in number. वाक, हस्त, पाद, उपस्थ and पायू. वाक, हस्त means पानी, पाद, पायू means उपस्थ. Upasth and payu. These are 5 in number.
different types of functions, that is karma, are done by the 5 in karmendriyas. Different types of functions, that is karma, are done by the 5 karmendriyas. Each karmendriya is instrument for doing its own function. Each karmendriya is instrument for doing its own function. Like Jnanendriyas, comma, karmendriyas also has fixed functions. Each karmendriya. Each karmendriya is instrument for doing its own function. Instrument for doing its own function. Like Jnanendriyas, karmendriyas also has fixed functions. Karmendriyas also has fixed functions. Next is Ubhendriya. Ubhendriya. So there is only one Ubhendriya and it is called as Mana. There is one Ubhendriya and it is called as Mana. Write down that shloka. Ubhayatmakam atra manah sankalpakam indriyam cha sadharmyat. मन हे कर्मेंद्रिया ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना त्यांचं कार्य करण्यासाठी मदत करतं, म्हणून त्याला उभयेंद्रिय असं म्हटलेलं आहे. तो प्रेरक आहे, ते काम करण्यासाठी त्यांचे इंद्रिय ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांना ते स्टिम्युलेट करतं, प्रेरक आहे, म्हणून त्याला उभयेंद्रिय असं म्हटलेलं आहे. विदाउट मन आत्मा कॅनॉट रिसीव्ह एनी नॉलेज. मन हेल्प्स इन बोथ for getting jnana and to do karma. Mana helps in both for getting jnana and to do karma. Therefore, it is given the name Ubhendriya. Without help of mana, Indriyas cannot receive their own vishayas. And karmendriyas cannot be able to do any karma. Mana is only prerak of both Jnanendriya and Karmendriya. Mana is only prerak of both Jnanendriya and Karmendriya. Therefore, it is called as Ubhendriya. मनावर आपल्याला एक चॅप्टर आहे, तो डिटेल मध्ये मनाचं फंक्शन, मनाचं अन्नमयत्व, भौतिकत्व, हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला डिटेल बघायचं आहे. मनाचं कार्य काय आहे, त्याचे गुण काय आहे. मन हेल्प आत्मा टू गेट नॉलेज ऑफ विषयास which are received by indriyas. Mana help atma to get knowledge of vishayas which are received by indriya. Next line. Mana is different from general indriyas. Comma, it is sadhan roop independent indriya. Which helps atma in getting knowledge. It is sadhan roop independent indriya which helps atma in getting knowledge. Next point है इंद्रियास विषय और अर्थ. पर्टिक्युलर इंद्रिय हे पर्टिक्युलर अर्थ ग्रहण करतात. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे विषय आहेत किंवा अर्थ आहे. शब्द हा श्रोत्रेंद्रियाचा रिसीव्ह करण्याचा विषय आहे. पर्टिक्युलर इंद्रियाला पर्टिक्युलर
विषय ग्रहण करण्याचीच पॉवर आहे. दुसरं कुठलाही विषय ग्रहण करू शकत नाही. कर्मेंद्रियाचे सुद्धा डेफिनेट कर्म सांगितलेले आहेत. ते आपण याच्यात पण बघितलेलं आहे सृष्टी उत्पत्तीमध्ये. श्लोकाने बुद्धेंद्रियाणि तेषां पंच विशेष विषयानि वाग्भवति शब्द विषयः शेषाणि तु पंच विषयानि. सांख्यकारिका रेफरन्स. Every indriya has its own fixed or niyat vishay. Every indriya has its own fixed or niyat vishay. Niyat vishay of indriya is that. Niyat vishay of indriya is that which is received by that particular indriya. Which is received by that particular indriya. Shrotrendriya receives Shabda Guna. Shrotrendriya receives Shabda Guna and gives its knowledge. And gives its knowledge. So Shabda is its Niyat Vishay. So Shabda is its Niyat Vishay. Shabda is Niyat Vishay of Shrotrendriya. Like this, Sparsha is Niyat Vishay or Artha of Tvagendriya or Sparshanendriya. Sparsha is Niyat Vishay or Artha of Sparshanendriya or Tvagendriya. Roop is Vishay of Chakshurendriya. Roop is Vishay of Chakshurendriya. Rasa is Artha, that is Vishay of Rasanendriya. Rasa is Vishay, that is Artha of Rasanendriya. And Gandha is Niyat Vishay of Granendriya. Gandha is Niyat Vishay of Granendriya. Next paragraph. Karmendriyas, apostrophe S. Karmendriyas Vishay is to do karma. Karmendriyas Vishay is to do karma. Every Karmendriyas Vishay is also Niyat. Every Karmendriyas, apostrophe S, Karmendriyas Vishay is also Niyat. It means every Karmendriya can be able to do its own karma only. It means every Karmendriya can be able to do its own karma only. One Karmendriya cannot be able to do karma of other. One Karmendriya cannot do karma of other Karmendriya. Cannot do karma of other Karmendriya. Example, speaking, that is Vak, can be done by Vakendriya. Vak, that is speaking, can be done by Vakendriya. Comma, other Hastapad, etc. cannot do this. Other Hastapada, etc. cannot do this. Like this, all 5 Karmendriyas have their own Niyat Karma. Like this, all 5 Karmendriyas have their own Niyat Karma. Hasta does
Hasta does work like. Hasta does work like to give, to hold, or to take, etc. Work like to give, to hold, or to take, etc. Pad does karma like to walk, all movements of leg, etc. Pad does karma like to walk, all movements of legs, etc. Excretion of mala and vata. Excretion of mala and vata is the karma of payu. Anus. Payu. Excretion of mala and vata is karma of payu. Reproduction is karma of upastha. Reproduction is the karma of upastha. Next paragraph. Mana is the authority. Mana is the authority to join. Authority to join with Vishayas of Dashendriyas. Mana is authority to join with Vishayas of Dashendriyas. Dashendriyas म्हणजे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. To get knowledge of every Vishay. To get knowledge of every Vishay. What is important? कोणीतरी आन्सर करा. What is important? ज्ञानेंद्रिय. Only ज्ञानेंद्रिय नाही. Contact of mana with that particular indriya should be there, and this mana is to be connected with atma. So atma sanyukta mana should connect with every indriya. Then only it is possible to get the vishay of that particular indriya. To get knowledge of every vishay, sanyog or contact of mana. Sanyog or contact of mana with every indriya should be there. Contact of mana with every indriya should be there. Otherwise, jnanopalabdhi, getting knowledge. Otherwise, jnanopalabdhi will not possible. Otherwise, jnanopalabdhi will not possible. Like this, mana gets contact with every karmendriya. Like this, mana gets contact with every karmendriya, comma, otherwise karma will not possible. Otherwise, karma will not possible. Next point है भौतिकत्व ऑफ इंद्रियाज. भौतिकत्व आयुर्वेदाचा असा सिद्धांत आहे, सर्वद्रव्यम पंचभौतिकम अस्मिन् अर्थे. तर हे इंद्रिय सुद्धा पंचमहाभूतांनी बनलेले आहेत. सांख्याने इंद्रिय हे अहंकारापासून उत्पन्न झालेत म्हणून सांगितले. सात्विक अहंकार विथ द हेल्प ऑफ तेजस अहंकार प्रोड्युसेस पंच ज्ञानेंद्रिय एकादश इंद्रियाज. अकॉर्डिंग टू आयुर्वेदा पंचमहाभूतापासून हे इंद्रिय बनलेलं आहे. जरी पंचमहाभूत जरी या इंद्रियांमध्ये असलं तरी पर्टिक्युलर इंद्रियामध्ये पर्टिक्युलर महाभूताचं प्रिडॉमिनन्स असतं. त्यामुळं त्या पर्टिक्युलर महाभूताचा जो विषय असेल की गुण असेल तो ते पर्टिक्युलर इंद्रिय हे रिसीव्ह करतात. जसं घ्राणेंद्रिय हे गंध रिसीव्ह करतं आणि ते पृथ्वी महाभूत प्रधान आहे. म्हणजे पृथ्वीचा गंध हा गुण हा घ्राणेंद्रियामुळे रिसीव्ह होतो. म्हणजे ज्या महाभूतापासून ते बनलेलं आहे, प्रिडॉमिनंट आहे ज्या महाभूताचं, त्या महाभूताचा जो विषय असेल तोच विषय ग्रहण त्या पर्टिक्युलर इंद्रियाकडून ग्रहण केला जातो. स्पर्शनेंद्रिय और त्वगेंद्रिय त्याच्यामध्ये वायू महाभूत प्रिडॉमिनंट आहे. त्याच्यामुळे वायूचा जो स्पर्श गुण आहे तो
कडून जे अधिष्ठान सांगितलेलं आहे त्वगेंद्रियाचं किंवा स्पर्शनेंद्रियाचा ते रिसीव्ह केलं जात. चक्षु हे तेज महाभूत प्रधान सांगितलेलं आहे. त्यामुळे तेजाचं गुण आहे रूप, तो चक्षुरेंद्रियाकडून ग्रहण केला जातो. रसनेंद्रिय जे जिव्हा त्याचं अधिष्ठान आहे, तर रसनेंद्रिय हे आप महाभूत प्रिडॉमिनंट आहे आणि ते रस ग्रहण करण्याचं काम करतात. श्लोकाला आता हॅलो, ऑडिबल आहे? Yes, ma'am. हॅलो Yes, ma'am. हॅलो, एक मिनिट, इंट्रोडक्शन लिहा थोडस आणि मग अकॉर्डिंग टू सांख्य इंद्रियाज आर फॉर्म फ्रॉम अहंकार. According to Sankhya, Indriyas are formed from Ahankar. Sankhya explained that 11 Indriyas are from 11 or Ekadashi Indriyas are formed from Sattvic Ahankar with the help of Tejas Ahankar. Sankhya explained that 11 Indriyas are formed from Sattvic Ahankar with the help of Tejas Ahankar. But according to Ayurveda, Indriyas are formed from Panchamahabhutas. Ayurveda, Indriyas are formed from Panchamahabhutas. In every Jnanendriya, one Mahabhut is main. In every Jnanendriya, one Mahabhut is main, by which that Indriya can able to receive, the knowledge according to its own Mahabhut. Next line. Vaisheshik darshan, Nyaya darshan and Vedanta darshan. Vaisheshik darshan, Nyaya darshan and Vedanta darshan accepted Panchabhautikatva of Indriya. Next line. Charak explained Panchabhautikatva of Indriyas as follows. Charak explained Panchabhautikatva of Indriyas as follows. Shlokale. Tatra anumana gamyabhyam Panchamabhut vikara samudayatmakam api satam indriyanam tejasah chakshushi kham shrotre kshiti घ्राणो आपो रसने स्पर्शने अनिलो विशेषाण उपपद्यते. तत्र अनुमानगम्यानां पंचमहाभूतविकार समुदायात्मकानाम् अपि सताम् इन्द्रियाणां तेजसः चक्षुषी खम श्रोत्रे श्रुति घ्राणो आपो रसने स्पर्शने अनिलो विशेषाण उपपद्यते. हेलो, ऑडिबल है ना? हेलो, Yes, ma'am. हो मॅम. श्लोक झाला की सांग. झाला श्लोक? हेलो,
Yes. हाँ ठीक है. Charak told that Indriyas are not pratyakshagam. So we cannot see that particular Indriya. Charak told that Indriyas are not pratyakshagam, perceptible. Conclusion of Indriya is done by Chakshusha Adi Jnanarupa Karmas, functions. Conclusion of Indriya is done by Chakshusha Adi Jnanarupa Karma. Next line. Chakshusha etc. Jnanendriyas are bhautik. Chakshusha etc. Jnanendriyas are bhautik. Every indriya is formed by union of Pancha Mahabhutas. Every indriya is formed by union of Pancha Mahabhutas. Even though every indriya is formed by Pancha Mahabhutas, there is only one Mahabhut which is predominant or main in every indriya. Even though Even though every indriya formed Even though every indriya is formed by Pancha Mahabhutas, there is only one Mahabhut which is predominant or main in every indriya. Example, in Shrotrendriya, Akash Mahabhut is predominant, comma, in Twagendriya or Sparshanendriya, Vayu. In Twagendriya or Sparshanendriya, Vayu, comma, in Chakshurendriya, Tej Mahabhut. In Rasana, Apa Mahabhut. And in Ghanendriya, Prithvi Mahabhut is predominant. In Ghanendriya, Prithvi Mahabhut is predominant. Next line. According to Pradhanata or predominance of Mahabhut, according to Pradhanata or predominance of Mahabhut, Indriyas are given the name. Indriyas are given the name. Because of Tej Mahabhut, Chakshu is called as Tejas. Tejas Indriya. Because of Tej Mahabhut, Chakshu is called Tejas. Prithvi Pradhanata Ghrana is Parthiv. Prithvi Pradhanata Ghrana is Parthiv. Vayu Pradhan Twak is Vayavya. Vayu Pradhana Twak is Vayavya. Because of Akash Mahabhuta predominance, Shrotra is Nabhasa. And Jala Pradhana Rasana is Apya. And Jala Pradhanata Rasana is Apya.
Indriyas receives Vishay. Indriyas receives Vishay according to Mahabhuta. Indriyas receive Vishay according to Mahabhuta. In Shrotrendriya, Akash Mahabhut is main or predominant. In Shrotrendriya, Akash Mahabhut is main. So Shrotrendriya receives Shabda Guna of Akash Mahabhut. So Shrotrendriya receives Shabda Guna of Akash Mahabhut. Like this, Twagendriya is formed by Vayu Mahabhut. Like this, Twagendriya is formed by Vayu Mahabhut. Therefore, it receives Sparsha Guna of Vayu Mahabhut. Therefore, it receives Sparsha Guna of Vayu Mahabhut. Chakshu is Teja Mahabhuta Pradhana. Chakshu is Teja Mahabhuta Pradhana. So it receives Teja Mahabhuta's Rupa Guna. It receives Teja Mahabhuta's Rupa Guna. Rasana is Jala Mahabhuta Pradhana. Rasana is Jala Mahabhuta Pradhana. So it receives Rasaguna. So it receives Rasaguna. And Ghanendriya, which is Prithvi Mahabhut predominant. Ghanendriya, which is Prithvi Mahabhuta predominant, receives Gandha Guna. Receives Gandha Guna, which is Guna of Prithvi Mahabhut. Which is Guna of Prithvi Mahabhut. Hello? Audible, Anna? Hello? Yes, ma'am. Hello? The next topic आहे इंद्रिय पंचपंचक. पंच म्हणजे पंच कशाला म्हणतात? पाच गोष्टींचा जो समूह असतो त्याला पंचक म्हणतात. पंचपंचक म्हणजे पाच असलेल्या गोष्टींचा पाच असा समूह. म्हणजे इंद्रिय पाच आहेत, त्यांचे इंद्रिय द्रव्य म्हणजे ते कशापासून बनलेले आहेत ते पण पाच आहेत. त्याचे अधिष्ठान पण पाच आहेत. त्यांचे विषय किंवा अर्थ जे ते रिसीव्ह करतात ते सुद्धा पाच आहेत. आणि त्याच्यामुळे जे नॉलेज होतं, बुद्धी आपल्याला मिळते किंवा पर्टिक्युलर हे गोष्टीचं ज्ञान होतं ते म्हणजे बुद्धी, ती सुद्धा पाच आहे. पाच इंद्रियांकडून पाच विषय हे केले जातात. त्यांचे पाच अधिष्ठान आहेत, ते पाच महाभूतापासून बनलेले आहेत आणि ते पाच विषय हे करतात. म्हणजे पाच ग्रुप ऑफ पाच थिंग असतील तर त्याला म्हणायचं पंचक. आणि असे पाच पंचक म्हणजे पंचपंचक. त्यामुळे इंद्रिय द्रव्य, इंद्रिय अधिष्ठान, इंद्रिय अर्थ आणि इंद्रिय बुद्धी हे पाच आहेत. आणि हे प्रत्येक जण पाच पाच आहे. इंद्रिय पाच आहेत, इंद्रिय द्रव्य पाच आहेत, इंद्रिय अधिष्ठान पाच आहेत, इंद्रिय अर्थ पाच आहेत, इंद्रिय बुद्धी पण पाच आहेत. हे आहे इंद्रिय पंचपंचक. हा चरक संहितेमध्ये सांगितलेला आहे आपल्याला, चरक सूत्रस्थानमध्ये. तो हे इंद्रिय पंचपंचक, ह्याच्यावर 5 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. लिहा. A group of 5 things is called as panchak. A group of 5 things is called as panchak. Therefore, 5 panchakas are called as panchapanchak. Therefore, 5 panchak are called as panchapanchak. In Ayurveda, Panchapanchak Siddhanta was given by Maharshi Charak. In Ayurveda, Panchapanchak Siddhanta was given by Maharshi Charak. Next line, description of
description of Panchapanchak given in Charak Samhita is as follows. Description of Panchapanchak given in Charak Samhita is as follows. Write down that shloka. Iha kalu panchendriyani पंचेंद्रिय द्रव्यानि पंचेंद्रियाधिष्ठानानि पंचेंद्रिय अर्था पंचेंद्रिय बुद्धो भवन्ति. श्लोक लिहातो. इह खलु पंचेंद्रियानि पंचेंद्रिय द्रव्यानि पंचेंद्रिय अधिष्ठानानि पंचेंद्रिय अर्थः पंचेंद्रिय बुद्धयो भवन्ति. चला. There are 5 indriyas, 5 indriya dravyas. There are 5 indriyas, 5 indriya dravyas, 5 indriya adhishthanas, 5 indriya artha, and 5 indriya buddhi. मॅम परत सांगतात का? कुठलं हे श्लोकानंतरचं का? There are 5 indriyas. There are 5 indriyas, 5 indriya dravyas, 5 indriya adhishthanas, 5 indriya artha, and 5 indriya buddhi. This is called as Indriya Pancha. This is called as Indriya Pancha. They are described in detail as follows. They are described in detail as follows. The first are 5 indriyas. ते तुम्हाला माहिती आहे. चक्षुरेंद्रिय, घ्राणेंद्रिय, श्रोतेंद्रिय, रसनेंद्रिय, स्पर्शनेंद्रिय इति पंचेंद्रियाणि. हा चरकाचा श्लोक आपल्याला लिहायचा आहे. तो श्लोक लिहा. तत्र चक्षु घ्राण श्रोत्र रसनम स्पर्शनम इति पंचेंद्रियाणि. Write down. चक्षु घ्राण श्रोत्र रसना and sparshan. These are 5 indriyas. चक्षु घ्राण श्रोत्र रसना and sparshan. These are 5 indriyas. Second, 5 indriya dravyas. 5 indriya dravyas. इंद्रिय द्रव्यास मीन्स कुठल्या महाभूताचं त्याच्यामध्ये प्रिडॉमिनंट आहे प्रत्येक महाभूतामध्ये. पंचेंद्रिय द्रव्यानी खम वायु ज्योतिः आपो भूः इति. पंचेंद्रिय द्रव्यानी डैश खम वायु ज्योतिः आपो भूः इति. ख म्हणजे आकाश, वायू, ज्योती म्हणजे अग्नी किंवा तेज महाभूत, आप भू म्हणजे पृथ्वी महाभूत. ही 5 इंद्रिय द्रव्य. ख इन ब्रॅकेट आकाश, वायू, ज्योती इन ब्रॅकेट अग्नि, आप जल and भू पृथ्वी. These are the 5 इंद्रिय द्रव्यास. आता तुम्हाला लेक्चर आहे. हॅलो. येस मॅम. ठीक आहे, मग नंतर लेक्चरच्या वेळेस अटेंडन्स घेऊयात. आता पदार्थाचा पण अटेंडन्स अष्टांगचा आहे ना आपला, तेव्हा घेते. हॅलो. ओके मॅम. हा, हे पदार्थाचा हा टॉपिक संपूयात आणि मग पुढे कंटिन्यू करूयात 28 चॅप्टर ऑफ अष्टांग हृदय. हे इंद्रिय पंचपंचक कंप्लीट करून अटेंडन्स घेऊन मग अष्टांग स्टार्ट करते. आता हे करूया, स्टॉप करूया. ओके, ठीक आहे.